एकेकाळी हॅन्सल आणि ग्रेटल नावाचे दोघं भाऊ बहीण आपल्या वडिलांबरोबर एका गावी राहत होते. त्यांचे वडील जंगलातील लाकडं तोडून पोटा पाण्यापुरते पैसे मिळवायचे. त्या मुलांना एक सावत्र आई होती. ती फारच दुष्ट होती. ती नेहमीच ही दोन मुलं अधाशासारखी खूपच खात असतात अशी तक्रार त्यांच्या वडिलांना करत असे. परंतु प्रत्यक्षात ती मुलं उपाशीच राहत असत. एके रात्री ग्रेटल आपल्या सावत्र आईचं बोलणं ऐकते. या मुलांना घनदाट अरण्यात घेऊन जा, इतकं लांब की त्यांना परतीचा रस्ता सापडणार नाही, आणि मग त्यांना तिथेच सोडून या. त्यांच्या जाण्याने आपण नक्कीच सुखी होऊ. त्यानंतर आठवडाभर आपल्या आईचं तेच तेच बोलणं ग्रेटल ऐकत होती. प्रत्येक वेळी त्यांचे वडील ह्या गोष्टीला विरोध करत असत, परंतु त्यांचे सारे विरोध मातीमोल ठरायचे. ग्रेटलने हॅन्सलला आपण ऐकलेलं आईचं सारं बोलणं सांगितलं, परंतु हॅन्सल म्हणाला, काळजी करू नकोस, आपल्याला रस्ता नक्कीच मिळेल. एके दिवशी वडिलांनी दोन्ही मुलांना त्यांच्या जवळ बोलावलं आणि म्हणाले, हॅन्सल आणि ग्रेटल, आज माझी तब्येत ठीक नाहीये, तेव्हा माझ्या सोबत जंगलात चला आणि लाकडं कापून घरी आणायला मला मदत करा. परंतु हॅन्सलने तर पूर्ण योजना आधीच केली होती. वडिलांबरोबर जाण्यापूर्वी हॅन्सलने पांढऱ्या शुभ्र चकचकीत गोट्या आपल्या खिशात भरल्या होत्या. जसजसे ते तिघ जण जंगलाच्या अधिक आतमध्ये जाऊ लागले, तसतशी एक एक गोटी हॅन्सल मागे मागे टाकू लागला. बरंच दूर चालून गेल्यावर वडील प्रेमाने आपल्या मुलांना म्हणाले, माझ्या बाळांनो, तुमच्यासाठी मी काल रात्रीच्या जेवणातून बाजूला काढलेला पाव आणला आहे. खाऊन घ्या, तोपर्यंत मी तुम्हाला पिण्यासाठी पाणी आणतो. वडिलांच्या सांगण्यावरून दोघही झाडाखाली बसले. पाव खात आपल्या वडिलांची वाट पाहत होते, पण वडील काही आले नाहीत. त्या घनदाट अरण्यात जसजसा अंधार पडायला लागला, तशी बिचारी ग्रेटल घाबरून गेली. आपली भीती खरी ठरली. आपले वडील आपल्याला सोडून गेले. पण तू काळजी करू नकोस, फक्त माझा हात पकडून माझ्या बरोबर चालत राहा, सगळं व्यवस्थित होईल. रात्रीच्या चंद्रप्रकाशात हॅन्सलने टाकलेल्या गोट्या चकचकत होत्या. त्या चमचमणाऱ्या गोट्यांच्या प्रकाशातून दिसणाऱ्या वाटेने हॅन्सल आणि ग्रेटल भराभर पावले टाकत पूर्ण रात्रभर चालत राहिले. चालत चालत अखेर दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्या घरी पोहोचले. आपल्या दोन्ही मुलांना बघून आनंदित झालेल्या वडिलांनी त्यांना मिठी मारून प्रेमाने त्यांचे मुके घेतले. मात्र त्यांना पाहताच सावत्र आईने तिच्या हातातलं दुधाचं भांड खाली टाकलं आणि तणतणत तशीच ती आत निघून गेली. दुसऱ्या दिवशी ग्रेटलने आपल्या आईची कुजबूज परत ऐकली. तुम्ही गेल्या वेळी त्यांना फार दूर नेलं नव्हतं, पण तुम्ही असं पुन्हा करा. पण यावेळी मात्र त्यांना जंगलात खूप दूर आतमध्ये सोडून या. आठवडाभर सावत्र आईने वडिलांच्या मागे लागून लागून त्यांना भयंकर मानसिक त्रास दिला. दुसऱ्या दिवशी सकाळी पहिल्याप्रमाणेच वडिलांनी दोन्ही मुलांना आपल्या सोबत येण्यास सांगितलं. हॅन्सल तयार होता, पण यावेळी मात्र मागच्या प्रमाणे हॅन्सलने गोट्या न घेता 7 दिवसांपासून साठवून ठेवलेला पाव बरोबर घेतला, कारण जास्त अंतरासाठी त्याच्याकडे पुरेशा गोट्या नव्हत्या. म्हणून हॅन्सल पाव घेऊन निघाला. जंगलात पुढे पुढे जाताना हॅन्सलने पावाचे तुकडे मागे मागे टाकले, परंतु जंगलातील पक्ष्यांचा हॅन्सलने विचारच केला नव्हता. जसजसे ते पुढे जात होते, तसतसे ते भुकेलेले पक्षी पावाचे तुकडे खाऊन संपवू लागले. अखेरीस जंगलातील अगदी घनदाट भागात, जिथं सूर्यकिरणही पोहोचू शकत नव्हती, अशा काळोख्या भागात ते आले. वडिलांनी त्या दोघांना खाण्यासाठी पाव दिला आणि काहीतरी खोटं कारण सांगून ते तिथून निघून गेले.
जसजसा काळा कुट्ट अंधार वाढत गेला तशी बिचारी ग्रेटल रडायला लागली. हॅन्सलने तिची समजूत घातली. अगं रडू नकोस ग्रेटेल, गेल्या वेळीप्रमाणे आपल्याला यावेळी सुद्धा मार्ग सापडेल. परंतु यावेळी मात्र परिस्थिती भयानक होती. हॅन्सलने टाकलेला पावाचा एकही तुकडा दिसत नव्हता. आणि चंद्रकिरण सुद्धा त्या मुलांसारखीच कुठेतरी हरवली होती. हिंस्त्र पशूंचं थरारक ओरडणं आणि कडाक्याची थंडी यामुळे दोघेही घाबरून एका झाडाच्या कुशीत दुसऱ्या दिवसाच्या सूर्योदयाची वाट पाहत बसले. दुसऱ्या दिवशी सूर्यनारायणाच्या आगमनानंतर दोघेही आपला रस्ता शोधू लागले. परंतु ते दोघे आपल्या घरापासून इतके दूर आले होते की संपूर्ण दिवस जंगलात फिरून सुद्धा त्यांना काही त्यांचा रस्ता सापडला नाही. आता संध्याकाळ झाली होती. हॅन्सल आणि ग्रेटल दोघंही खूप दमले होते. त्यांना भूकही लागली होती आणि अंधारही पडू लागला होता. तेवढ्यात त्यांना दूरवर झाडांमधून एक सुंदर घर दिसलं. दोघंही आनंदाने धावत धावत त्या घराकडे गेले. हे बघ ग्रेटेल, हे काही साधारण घर नाही, हे घर तर चॉकलेटचं आहे. हॅन्सलने घराच्या भिंतीचा एक तुकडा तोडला आणि त्याची चव पाहत म्हणाला, वा, काय टेस्टी आहे चॉकलेट. ग्रेटलने खिडकीचा एक तुकडा तोडला आणि म्हणाली. ग्रेटलने दरवाजाची कडी खाण्यासाठी हात लांबवले. तेवढ्यात दरवाजा आपोआप उघडला आणि एक विचित्र दिसणारी कुरूप बाई बाहेर आली. ओ, किती गोड छोटी बाळ आहे ती. तिचा कोमल आवाज ऐकून दोघांनाही आश्चर्याचा धक्का बसला. बाळांनो, तुम्ही आतमध्ये का नाहीये? मी तुम्हाला काहीतरी मस्त खायला देते. हा, त्या बाईचं रूप बघून प्रथम घाबरलेल्या मुलांनी तिचा प्रेमळ आवाज ऐकल्यावर घरात प्रवेश केला. आणि माहित आहे पुढे काय झालं ते? मुलांनी घरात पाऊल टाकताच त्या म्हाताऱ्या बाईने, जी एक चेटकीण होती, हॅन्सलला पकडून एका पिंजऱ्यात कुलूप लावून बंद केलं. त्यानंतर ग्रेटलच्या हाताला घट्ट धरून ती म्हातारी चेटकीण म्हणाली, आजपासून माझी सर्व कामं तूच केली पाहिजेस. नाही केलीस तर तुझ्या भावाला मी खाऊन टाकेन. बिचारी ग्रेटल चेटकिणीने सांगितल्याप्रमाणे तिची सर्व कामे करू लागली. दिवस रात्र ती काम करायची. नदीवरून पाणी आणणं, भांडी घासणं, लादी पुसणं. जरी ती चेटकीण क्रूर आणि दुष्ट होती तरी ती त्या दोघांना उपाशी ठेवायची नाही. ती त्यांना नेहमीच रुचकर अन्न द्यायची. मुलांना या गोष्टीचा नेहमीच प्रश्न पडे आणि एके दिवशी ग्रेटलला या प्रश्नाचं उत्तर मिळालं, जेव्हा ती चेटकीण तिच्या खोलीत स्वतःशीच बोलत होती. त्या मुलाला शिजवण्या इतपत तो जाडजूड झालाय का ते मला पाहिलं पाहिजे. चेटकिणीचा कपटी डाव ग्रेटलच्या लक्षात येताच तिने ताबडतोब आपल्या भावाच्या पिंजऱ्याकडे धाव घेतली आणि त्याच्या हातात कोंबडीची हाडं देऊन त्याच्या कानात हळूच काहीतरी पुटपुटली. तेवढ्यात ती म्हातारी चेटकीण हॅन्सलच्या पिंजऱ्याकडे येऊन त्याला म्हणाली, अरे मुला, तुझी बोटं दाखव बघू मला. चेटकिणीला स्पष्ट दिसत नाही हे हॅन्सल आणि ग्रेटलला माहित होतं. त्यामुळे हॅन्सलने आपल्या बोटांऐवजी कोंबडीची हाडं बिनधास्तपणे बाहेर काढली. हाडांच्या स्पर्शाने चेटकिणीला खूप राग आला. अरे, हा अजूनही इतका बारीक कसा? मी त्याला एवढं खायला देते, ते जातं कुठे? काही दिवसांनी चेटकीण परत हॅन्सलची बोटं तपासायला आली, पण हॅन्सलने तीच कोंबडीची हाडं पुढे सरकवली. आणि अखेर एके दिवशी चेटकिणीचा संयम सुटला आणि ती म्हणाली, ए पोरी, जा आणि ओव्हन चालू कर. ओव्हन मध्ये टाकून त्या मुलाला शिजवून मी खाणार आहे. ग्रेटलने सुद्धा म्हाताऱ्या चेटकिणीने सांगितल्याप्रमाणेच सारं केलं. मात्र चेटकिणीला सांगितलं की मी ओव्हन चालू करण्याचा खूप प्रयत्न केला, पण काहीतरी गडबड आहे.
ओव्हन चालूच होत नाहीये. एवढं साधं काम जमत नाही, हा मीच बघते. अतिशय उतावीळ झालेली चेटकीण ग्रेटलला असं बडबडत ओव्हन मध्ये डोकावू लागली. तेवढ्यात ग्रेटलने अतिशय जोरात तिला मागून ढकललं. त्याचबरोबर म्हातारी चेटकीण पेटलेल्या ओव्हनच्या बरोबर आतमध्ये जाऊन पडली आणि ग्रेटलने ताबडतोब ओव्हनचा दरवाजा बंद केला. नंतर ग्रेटल ताबडतोब चेटकिडीच्या खोलीतील हॅन्सलच्या पिंजऱ्याची चावी आणायला गेली. पण काय आश्चर्य, तिथे सोन्याचा मोठाच्या मोठा ढीग होता. तिने प्रथम हॅन्सलला सोडवलं आणि नंतर त्या दोघांनी मोठ्या गोणीमध्ये जेवढं सोनं भरता येईल तेवढं भरून घेतलं आणि भिंतीचा एक मोठा चॉकलेटचा तुकडा तोडून त्या दोघांनी ते घर सोडलं. बरेच दिवस ते दोघं जंगलात फिरत होते आणि चेटकिणीच्या घराच्या भिंतीचे तोडलेले चॉकलेटचे तुकडे खाऊन दिवस घालवत होते. आणि अचानक एके दिवशी त्यांना त्यांच्या वडिलांचा आवाज ऐकू आला. हॅन्सल, ग्रेटल, कुठे आहात तुम्ही? वडिलांच्या आवाजाच्या दिशेने मुलं धावत गेली आणि आपल्या वडिलांना जोरात मिठी मारली. वडील त्यांना बराच वेळ बघत राहिले. मला तुमची खूप आठवण यायची. मी जे काही वाईट कृत्य केलं त्याबद्दल मला क्षमा करा. आपण तिघांनी तुमच्या आईकडे आता परत कधीच जायचं नाहीये. आपल्याला आता कधीच त्या घरात यायची गरज नाहीये. ग्रेटलने वडिलांना हसतच उत्तर दिलं. आपण आता श्रीमंत झालो आहोत. हे बघा, आपल्याकडे किती सोनं आहे. असं हॅन्सल म्हणाला. त्या मुलांनी आपल्या वडिलांच्या मदतीनं एक मोठं आणि सुंदर घर बांधलं, ज्यामध्ये त्यांच्या सावत्र आईला अजिबात जागा नव्हती. आणि अशा प्रकारे ते तिघही आनंदाने एकत्र राहू लागले.